पिछले कई हफ्तों से बद से बदतर होती जा रही है। पिछले 3 हफ्ते के अंदर कई इलाकों के अंदर एयर क्वालिटी इंडेक्स मुंबई का 300 तक टच किया। ये एक इमरजेंसी, पब्लिक हेल्थ इमरजेंसी होते हुए हमको बीएमसी और सरकार से कोई जवाबदारी तो नहीं मिल रही, जवाबदेही तो नहीं मिल रही, बट हमें बीएमसी की चुप्पी दिखाई दे रही है। साफ हवा ये हर एक नागरिक का, हर एक मुंबईकर का अधिकार है, जो हमसे डे बाय डे, दिन ब दिन छीना जा रहा है। मुंबई का गरीब से गरीब व्यक्ति से लेकर अमीर से अमीर व्यक्ति एयर क्वालिटी इंडेक्स बिगड़ने की वजह से अफेक्टेड दिखाई दे रहा है। हॉस्पिटलों में, प्राइमरी हेल्थ केयर सेंटर्स में और दवाई की दुकानों से जब आप डेटा निकालेंगे तो रेस्पिरेटरी प्रॉब्लम्स ऑलरेडी पिछले 3 हफ्ते के अंदर मुंबई में बढ़ गई है। एक दो फैक्ट्स एंड फिगर्स मैं आपको बताना चाहूंगा कि देश के अंदर हर दिन 500 से अधिक बच्चे जो है रेस्पिरेटरी और एयर क्वालिटी इंडेक्स के खराब होने की वजह से, रेस्पिरेटरी डिजीज की वजह से अपनी जान गंवा देते हैं। मुंबई को एक ऐसी कैटेगरी में डाला जाता है जो नॉट वेरी पॉल्यूटेड कैटेगरी है। अगर नॉट वेरी पॉल्यूटेड कैटेगरी का शहर हमारा मुंबई आज लो एयर क्वालिटी इंडेक्स की वजह से बीमारियों की तरफ जा रहा है, तो मुझे नहीं लगता कि ये कोई सीजनल प्रॉब्लम है। ये सोचे समझे सरकार और बीएमसी की नाकामियों की तरफ हम एक पॉल्यूटेड शहर बनने जा रहे हैं। मेरा एक रिक्वेस्ट है बीएमसी से कि ये पब्लिक हेल्थ इमरजेंसी, सार्वजनिक स्वास्थ्य आपदा मुंबई में घोषित की जाए और जल्द से जल्द एक पब्लिक एडवाइजरी दी जाए, जिसके तहत बच्चों, बूढ़ों और पेशेंट्स को बताया जाए कि किस तरीके से उन्हें एयर क्वालिटी इंडेक्स को टैकल करना है। धन्यवाद। थैंक यू। इसके बाद मैं चाहूंगा कि हमारे दूसरे प्रवक्ता अखिलेश यादव जी आपको संबोधित करें। बहुत बहुत धन्यवाद। आज की प्रेस कॉन्फ्रेंस पर उपस्थित हम सभी की नेता आदरणीय वर्षाताई गायकवाड़ जी, स्पोक्स पर्सन जतिन सावंत जी, तमाम मेरे वरिष्ठ नेतागण जो यहाँ पर मौजूद हैं। आज की जो ये प्रेस कॉन्फ्रेंस है ये एक अलार्म है। आपको पीछे बैकड्रॉप पर दिख रहा होगा स्टॉप चोकिंग मुंबई। मुंबई को चोक किया जा रहा है और ये जानबूझकर किया जा रहा है। कैसे किया जा रहा है मैं आपको बताता हूँ। मुंबई एक बड़ा शहर है, दुनिया का शहर है, लेकिन एक्यूआई के मामले में ये बड़े शहरों से बहुत पीछे है। मुंबई शहर में कंटिन्यू कंस्ट्रक्शन के काम हो रहे हैं। बीएमसी ने एक साल में 12,000 से ज्यादा कंस्ट्रक्शन कामों पर नोटिस भेजा है, 3,000 से ज्यादा कामों पर स्टॉप वर्क भेजा है, लेकिन इसमें अभी तक कोई सुधार नहीं हुआ है। उसका जो नतीजा है, आज मुंबई का जो इस वक्त एयर क्वालिटी इंडेक्स है वो लगभग 160 से ज्यादा है। क्या मुंबईकर जो टैक्स भर रहा है वो डिजर्व नहीं करता कि उसको एक साफ सुथरी हवा मिले? क्या मुंबईकर ये डिजर्व नहीं करता कि उसको एक अच्छा माहौल मिले, उसके बच्चों को अच्छी सेहत मिले? आज जो ये भ्रष्ट बीएमसी और ये भ्रष्ट सरकार है, उसके खिलाफ मुंबई कांग्रेस यहां पर स्टॉप चोकिंग मुंबई नाम से ये प्रेस कॉन्फ्रेंस कर रही है और इसको आगे बढ़ाने जा रही है। साथियों, जो मसला है जगह जगह पर, चाहे वो कचरों को जलाने का मसला है, चाहे वो कंस्ट्रक्शन कामों को लेकर के किया गया मसला है, आज हर जगह पर ये किसकी वजह से हो रहा है? ये बीएमसी के भ्रष्ट अधिकारियों की वजह से हो रहा है, क्योंकि वो नोटिस तो भेज रहे हैं लेकिन काम जो चल रहा है कंस्ट्रक्शन का उसको रुकवा नहीं पा रहे हैं, जिसकी वजह से ये जो पोल्यूशन है वो दिन ब दिन बढ़ता जा रहा है। दिल्ली की स्थिति क्या है? दिल्ली का जो एक्यूआई है वो 400, 500, 800 पहुंच चुका है और जल्दी ही ये जो सरकार है, ट्रिपल इंजन सरकार, लगता है कि मुंबई को भी दिल्ली की तरह डेवलप करने पे लगी हुई है। यहाँ का जो एक्यूआई है उसको 800 पे ले जाने पे लगी हुई है। तो हम सब यहाँ पर आए हैं मुंबईकरों के स्वास्थ्य की लड़ाई लड़ने के लिए
मुंबई करो के श्वास की लड़ाई लड़ने के लिए, उनके हक की लड़ाई लड़ने के लिए. धन्यवाद. थँक्यू अखिलेशजी. यानंतर मी विनंती करतो आमच्या सन्माननीय अध्यक्ष वर्षाताई गायकवाड यांना की त्यांनी आपल्याला संबोधित करावं. सर्वप्रथम मी आपल्या सगळ्यांचं या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करते, कारण आपल्या सगळ्यांसमोर हा ज्वलंत असा प्रश्न निर्माण झालेला आहे. आणि हा जो प्रश्न निर्माण झाला आहे हा जनजीवनाशी थेट परिणाम करणारा असा हा प्रश्न निर्माण करणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मुंबईच्या भविष्याशी निगडीत असा हा प्रश्न आहे. आणि म्हणून हा प्रश्न आहे कुठला, तर मुंबईमध्ये होणाऱ्या वायू प्रदूषणाचं वाढतं प्रमाण आणि त्यामुळे निर्माण होणारं मुंबईमध्ये संकट, हा प्रश्न आपल्या सगळ्यांसमोर आता मोठ्या प्रमाणात आलेला आहे. खरं तर आपण बघतो की आपल्या या महानगराची आज जी अवस्था आहे ही बहुतेक भागामध्ये जर आपण बघितलं तर याचा जो AQI आहे हा 150 ते 200 आहे. म्हणजे तो अस्वस्थ करणारा श्रेणीमध्ये येतो, म्हणजे तो अनहेल्दी श्रेणीमध्ये येतो. आपण काही ठिकाणी बघितलं मधल्या काळामध्ये देवनार असेल, वडाळा असेल, अशा ठिकाणी हा AQI जो आहे तो 300च्या पुढे सुद्धा गेलेला आहे, जो की धोकादायक आहे, हजार्डस आहे असं सुद्धा त्या ठिकाणी आपल्या सगळ्यांना माहिती आहे की त्या श्रेणीमध्ये येतो. आणि या सगळ्यामध्ये आपण जर बघितलं, आज आपण सामान्य नागरिक जे मुंबईचे आहोत, आज जो आपण श्वास घेत आहोत हा आरोग्यासाठी किती धोकादायक आहे याची हे आपल्यासमोर आम्ही आज दाखवत आहोत. की जे AQI आपण बघतो आहोत सातत्याने, आपण 4 महिन्यामध्ये बघत आहोत की प्रत्येक एरियामधले, आजचा सुद्धा तुम्ही बघाल की AQI सातत्याने जे आहे तो मुंबईचा वाढत आहे. जसं अखिलेश यादवजींनी सांगितलं की आता आपली बरोबरी आपण दिल्लीशी करतोय की काय, अशी परिस्थिती त्या ठिकाणी निर्माण झालेली आहे. आपण 300-400 पर्यंत जातोय की 300 वरून 400 वरती, अशी परिस्थिती त्या ठिकाणी निर्माण झालेली आहे. PM 2.5 आणि PM 10 च्या सूक्ष्म धूळ कणामुळे आज काय झालेलं आहे, जागतिक आरोग्याच्या मानकामध्ये आपण दुपटीने त्या ठिकाणी जी आहे ती वाढ झालेली आहे. आणि जी चिंताजनक आहे, आज जर आपण सगळी महानगर घेतली तर त्या महानगरामध्ये अनेक दिवसापासून देशामध्ये मुंबई हे एक महानगर आहे जे आपण जाणू इच्छित शकते मी की सर्वाधिक प्रदूषित असं शहर झालेलं आहे. आणि खूप चिंताजनक अशी बाब झालेली आहे. मला या ठिकाणी सांगायला पाहिजे की दोन्ही आमच्या सदस्य हरगुण जी आणि अखिलेश यादवजी यांनी सांगितलं की आपण बघतो की बांधकाम मोठ्या प्रमाणामध्ये ते सुरू आहे, त्याच्यामुळे बांधकामाची धूळ, गाडीचा धूर, त्याचबरोबर वातावरणात ती अस्थिरता आपण बघतो. सातत्याने क्लायमेट चेंज होत आहेत. RMC प्लॅन जे आहे त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जे आहे ते योग्य नियमाचं त्या ठिकाणी पालन होत नाहीये. आणि आता जे रिपोर्ट आले ते लँडसेट आणि एअर क्वालिटी लाईफ इंडेक्स यांच्या संशोधनानुसार वायू प्रदूषणामुळे मुंबईकराच्या सरासरी जीवनामध्ये काय फरक होतोय तर 3 ते 7 वर्षाची त्या ठिकाणी जी आहे ती घट होत आहे. ही खूप मोठी गोष्ट आहे. आणि मला सांगायचं आहे की देशभरामध्ये जर आपण बघितलं तर हवा प्रदूषणामुळे दरवर्षी जे आहेत ते 17 लाख लोकांचा मृत्यू होत आहे. आणि हार्वर्ड युनिव्हर्सिटीच्या अभ्यासानुसार एकट्या मुंबई शहरामध्ये 5100 मुंबईकर प्रदूषणामुळे मरण पावतात. आज आपण मुंबईमध्ये सगळेजण बघत आहोत की आपल्या आजूबाजूला खोकणारी मंडळी दिसत आहेत, श्वसनाचे आजार होणे, दमा, आणि आता आपण बघायला लागलेलं आहे की हृदय विकाराच्या झटक्यामुळे माणसं मरत आहेत. त्याची कारण काय आहेत? ही प्रमाण मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेलं आहे. हे सुद्धा याचं कारण जे आहे ते वायू प्रदूषणाशी त्या ठिकाणी निगडीत आहे. मला सांगायला पाहिजे की लहान मुलं असतील, वयोवृद्ध लोक असतील, श्वसनाचे आजार असलेले पेशंट असतील, यांच्यासाठी तर हे वातावरण जे आहे ते खूप धोकादायक असं वातावरण आहे. आणि म्हणून या संदर्भामध्ये आज आम्ही ही ठिकाणी जी आहे ती आम्ही प्रेस कॉन्फरन्स घेत आहोत. याच्या माध्यमातून आम्ही हे गहन प्रश्न मुंबईकरांचे आम्ही उपस्थित करत आहोत. आणि आम्हाला अपेक्षा आहे आम्ही या संदर्भामध्ये अजून एक घेणार आहोत, ज्याच्यामध्ये आम्ही काँग्रेस पक्षाचा जो या विषयावरचा मॅनिफेस्टो आहोत तो उद्या आम्ही जाहीर करणार आहोत. पण अपेक्षा आहे की मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून आम्ही येणाऱ्या काळामध्ये एक सशक्त, दीर्घकालीन, वैज्ञानिक मुंबई क्लीन एअर ऍक्शन प्लॅन घेऊन आम्ही त्या ठिकाणी येणार आहोत. आणि त्या संदर्भामध्ये आम्ही आपल्याशी उद्या या ठिकाणी बोलू. पण आज जी परिस्थिती आपल्या सगळ्यांना माहिती आहे की मुंबईकरांचा प्रत्येक श्वास हा धोकादायक आहे. आणि प्रत्येक श्वासाला त्या ठिकाणी कुठल्याही तऱ्हेचं व्यवस्थापन ट्रिपल इंजिन सरकारच्या माध्यमातून होताना दिसत नाही, डबल इंजिन सरकारच्या माध्यमातून होताना दिसत नाही. हे दुर्भाग्यवश आहे. मुंबई महानगरपालिकेने या संदर्भामध्ये कारवाई करणं आवश्यक होतं. राज्य सरकारने, आम्ही आता या ठिकाणी मंत्री महोदय पंकजा मुंडे यांना सुद्धा पत्र लिहिणार आहे आणि मुंबईच्या आयुक्तांना सुद्धा लिहिणार आहे की मुंबईची ही परिस्थिती होत असताना, आज लोकांना इतका त्रास होत असताना सुद्धा
राज्य सरकारच्या वतीने आणि मुंबई महानगरपालिकेच्या वतीने त्या ठिकाणी कुठल्याही तऱ्हेची कारवाई होताना दिसत नाहीये, हे मला या ठिकाणी खेदाने सांगावं लागेल. आणि म्हणून उद्या या ठिकाणी मुंबई काँग्रेसच्या वतीने आम्ही आपल्या सर्वांना निमंत्रित करू. उद्या सकाळचं आपल्याला सगळ्यांना बोलवलं जाईल आणि त्या ठिकाणी मुंबईच्या जनतेसाठी जो आहे प्रदूषणाला कशा मुक्त करता येईल यासाठी जसं मी सांगितलं की एक सशक्त, दीर्घकालीन आणि वैज्ञानिक दृष्टीवादी जो आहे तो मुंबई क्लीन एअर ऍक्शन प्लॅन आणि मॅनिफेस्टो या ठिकाणी सादर केला जाईल. धन्यवाद. यानंतर सन्माननीय सचिन सावंत साहेब बोलतील. तत्पूर्वी एक छोटीशी सूचना आहे की तुमचे जे काही प्रश्न असतील सावंत साहेब बोलून झाल्यानंतर मग आपण घेऊया सगळ्याचे. सावंत साहेब. आज अत्यंत गंभीर अशा विषयावरती मुंबई काँग्रेसनं वर्षाताई गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली वाचा फोडण्याचा प्रयत्न केला. गेल्या काही वर्षांमध्ये हवेची गुणवत्ता इतकी ढासळलेली आहे की एका पर्यावरण निरीक्षण करणाऱ्या संस्थेच्या अहवालानुसार 22% हवेची गुणवत्ता ही खालावलेली आहे. आणि इतक्या मोठ्या गंभीर विषयावरती न्यायालयाला या संदर्भामध्ये हा मुद्दा हाती घ्यावासा वाटला. यातच मुंबई महानगरपालिका गेले 3 वर्ष थेट सत्ता यांच्याकडे आहे, भारतीय जनता पक्षाच्या आणि महायुतीच्या हातामध्ये. नगरविकास खातं त्या ठिकाणी एकनाथ शिंदेजींकडे आहे आणि प्रशासकाची नियुक्तीपासून सगळे अधिकार हे मुख्यमंत्र्यांकडे आहेत. आणि अशा परिस्थितीमध्ये त्यांना या संदर्भातली जबाबदारी टाळता येणार नाही. आणि न्यायालयानं ज्या वेळेला हा प्रकार हातामध्ये घेतला याचा अर्थ सगळ्यात मोठं अपयश हे सरकारचं आणि महानगरपालिकेचं आहे. आणि या तिन्ही नेत्यांचं त्या ठिकाणी थेट अपयश आहे की न्यायालयाला ही भूमिका बजावावी लागते, ती यातना अधोरेखित होतं. त्यामुळे आज मुंबईकरांना ज्या परिस्थितीमधनं सामोरं जावं लागतंय त्याला जबाबदार हे महायुती सरकार आहे, यात कुठल्याही तऱ्हेची शंका नाही. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे या इतक्या गंभीर मुद्द्यावरती या सरकारकडे कुठलंही धोरण नाहीये की अचानकपणे प्रत्येक वेळेला अशा तऱ्हेची परिस्थिती आली की त्या संदर्भामध्ये धावाधाव करायची. यापेक्षा दुसरी कुठली नीती यांच्याकडे नसल्यामुळं बीएमसीनं तर या संदर्भामध्ये सांगितलं की AQI मॉनिटरिंग सेन्सर्सच आता आमचे दुरुस्त नाहीयेत. हे स्वतः त्यांनी मान्य केलं, ते नादुरुस्त पडलेले आहेत. आणि सकाळी तुम्ही जर चाललात तर संपूर्ण या साऊथ मुंबई मधला जो परिसर आहे तिकडे तुम्ही जाती बिल्डिंग दिसत नाही इतक्या पद्धतीचं त्या ठिकाणी धूर आणि ज्या धुकं आणि ते प्रदूषणयुक्त धुकं आहे हे समोर दिसतंय. आणि कालच तुम्ही पाहिलं की मुंबईमध्ये सातत्यानं आता ताईंनी देखील त्याच्याबद्दल चर्चा केली की जे डम्पिंग ग्राउंड आहे त्याच्यामध्ये सतत आगी लागतात, त्यावेळेला ते AQI इंडेक्स फार मोठा त्या ठिकाणी प्रमाणामध्ये वाढतो. कालच कांजूरमार्गच्या डम्पिंग ग्राउंडला आग लागलेली आहे. 5 तास लागले त्यांना त्या ठिकाणी बुजवायला ती आगीला. आणि त्यातनं किती मोठ्या त्या प्रमाणामध्ये प्रदूषणामध्ये भर पडलेली आहे याची जबाबदारी कोण घेणार. आणि आमचा थेट आरोप आहे की बिल्डरांच्या बरोबर यांचं साठलोटा आहे या सरकारचं. हे जे काही सगळ्या मुंबईला लुटण्याचं काम चालू आहे बिल्डरांच्या माध्यमातून, अशा पद्धतीचा जो काही त्यांना जी निवडणुकीला किंवा त्यांच्या स्वतःच्या हितासाठी जो काही खर्च मिळतो त्यातनं याच्यावरती नियंत्रण आणण्याची मानसिकता यांची नाही. आणि त्यामुळे केवळ थातूरमातूर स्टॉप वर्कच्या नोटिसा द्यायच्या आणि त्यातनं नंतर आपली जबाबदारी टाळून द्यायची. पुन्हा त्यांचे प्रमाण चालू होणार आहे. प्रदूषणाचे सगळेच त्या ठिकाणी नियम जे आहेत प्रदूषण मुक्त करण्यासाठी किंवा प्रदूषणावरती नियंत्रण मिळवण्यासाठी त्याचे सगळे त्या ठिकाणी धूळदाण उडवली जाते आहे, ही वस्तुस्थिती आहे. आणि म्हणूनच या संदर्भामध्ये मुंबई काँग्रेसच्या वतीनं उद्या जो जाहीरनामा आम्ही या विषयावरती प्रदूषणाच्या विषयावरती मुंबईकरांच्या जीवनाच्या निगडीत असलेल्या विषयावरती जाहीर करणार आहोत. आणि त्यामध्ये या सरकारला करता आलेलं नाही ते आम्ही करून दाखवू. मुंबई काँग्रेस ही या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या माध्यमातून जनतेला आश्वासन देऊ इच्छिते की आमच्याकडे याच्याबद्दल ठोस कार्यक्रम आहे, ठोस नीती असणार आहे आणि जे काही करणार आहोत ते आम्ही उद्या जाहीरनाम्याच्या या प्रदूषणाच्या विषयावरच्या जाहीरनाम्याच्या माध्यमातून तुमच्या समोर आणणार आहोत. धन्यवाद. सातत्याने AQI जो आहे तो 300च्या घरामध्ये आहे. महानगरपालिकेला वारंवार याबद्दल सूचना देऊन देखील कुठल्याही उपाययोजना अजूनपर्यंत आणल्या जात नाही. महानगरपालिकेमध्ये 52 बांधकामांना आता स्थगिती नाही, ज्या तऱ्हेने आता सचिन सावंत साहेबांनी सांगितलं आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे की मधल्या काळामध्ये IITचा सुद्धा एक बीचा रिपोर्ट होता, निरीचा सुद्धा रिपोर्ट होता की ज्याच्या माध्यमातून हे धूळ कण जे आलेले आहेत याच्यामध्ये 71% जे आहेत
ते पूर्णपणे बांधकामाच्या माध्यमातून आणि इन्फ्रास्ट्रक्चरच्या नावाखाली जे काम चालू आहे त्या ठिकाणच्या माध्यमातून त्या ठिकाणी प्रदूषण होत आहे. पण महत्वाची गोष्ट आहे की त्याच्या संदर्भामध्ये सशक्त अशी ऍक्शन घेतली गेली पाहिजे, बेंचमार्क ठरवले पाहिजे, कायद्याची कडक अंमलबजावणी केली गेली पाहिजे. आज जर तुम्ही इन्फ्रास्ट्रक्चरच्या नावावर, डेव्हलपमेंटच्या नावावर मुंबईकरांचा श्वास त्या ठिकाणी कोंडण्याचं काम करत असाल किंवा त्याला जीवन जे आहे त्याचं 7 ते 3 वर्षामध्ये तुम्ही जे कमी करण्याचं काम करत असाल तर त्या ठिकाणी जे आहे आपल्या सगळ्यांना त्या ठिकाणी बोललं पाहिजे. आज जीवनाचा प्रश्न झालेला आहे. प्रत्येक श्वास जो आपण घेत आहोत तो एक श्वास धोकादायक झालेला आहे. आपण हजारदिवस वातावरणात राहतोय, ज्याचा उल्लेख त्याने केला की डम्पिंग ग्राउंडला आग लागते सातत्याने आणि त्याच्या माध्यमातून जो धूर येतो याचं कोणी नियोजन केलं पाहिजे? मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून याचं नियोजन व्हायला पाहिजे. आपल्याकडे कायदे आहेत, पण कायद्याची कठोर अंमलबजावणी का केली जात नाही? आपण जर बघितलं तर मी आता आणलेलं आहे की बेस दंड प्रणाली कोणाची आहे? साऊथ कोरिया मॉडेल आहे, लंडन मॉडेल आहे ज्याच्यामध्ये लो इमिशन झोन आहे, टोकियो मॉडेल आहे ज्याच्यामध्ये जुनी वाहने बंदी आहे, सिंगापूर मॉडेल आहे की 24/7 स्मार्ट डेस्क मॉनिटरिंग आहे. त्या ठिकाणी आपण बघितलं तर नॉर्वे असेल किंवा न्यूयॉर्क असेल, अशा विविध शहरामध्ये आम्ही जी बघितली ही पण मोठी महानगर आहेत ना. पण या ठिकाणचं AQI काय हा सुद्धा एकदा तपासून घेतला पाहिजे. न्यूयॉर्कचा AQI 1 आहे, टोकियोचा मला वाटतं 10 आहे, न्यूयॉर्कचा 30 आहे आणि आपलं काय चाललेलं आहे 300च्या वर. म्हणजे आपण प्रत्येक जो श्वास घेतोय म्हणजे माणसांपेक्षा व्यावसायिक बिल्डर महत्वाचे आहेत का? त्यांच्यासाठी तुम्ही सगळं काम करताय. कामाचं नियोजन केलं झालं पाहिजे. सांगणार पाणी टाकलं नेटबिंग टाकलं आणि काय होतंय? ते कण पुन्हा खाली बसतात, सुकून पुन्हा वर येतात. काहीतरी तुमचा सशक्त प्लॅन असला पाहिजे ना, सायंटिफिक तुमचं काहीतरी धोरण असलं पाहिजे. बिल्डिंग वरती ते मोठे मोठे लावलेले आहेत मॉनिटरिंग, पण दुर्दैवाने ते पण नाहीये चालू. बिलकुल आम्ही तसं जाहीर करणार आणि त्यानुसार आम्ही ऍक्शन पण घेणार. असं आहे की आमचं धोरण असं लकवं धोरण नाही आहे आणि व्यावसायिकांना धोरण नाही. आमचं जनतेला बांधिलकी आमची आणि जनतेच्या साठी आम्ही या ठिकाणी काम करण्याचं काम करू. प्रत्येक मुंबईकराला मोकळा आणि स्वच्छ श्वास त्या ठिकाणी घेता आला पाहिजे ही आमची मनापासूनची इच्छा आणि तो त्याचा मूलभूत अधिकार आहे. तुम्ही लोकांच्या श्वासावर सुद्धा बंदी करून टाकली. हे कसलं सरकार आहे? तुम्ही विचार करा, दमा असलेले व्यक्ती किंवा ज्यांना काही हार्टचा त्रास असेल किंवा जे वयोवृद्ध लोक आहेत, श्वसनाचे ज्यांना विकार आहेत, लहान मुलं आहेत, काय चाललंय हे? तुम्ही त्यांच्या जीवाशी खेळताय आणि कोणासाठी खेळताय? व्यावसायिकांसाठी. इन्फ्रास्ट्रक्चरच्या नावाखाली तुम्ही लोकांचं जीवन धोक्यामध्ये घालू नका. त्याला एक सशक्त प्लॅन बद्दल एक तुम्ही गोष्ट करू शकता ज्याच्या माध्यमातून. म्हणून मी बाकीच्या देशाची पण काही मॉडेल सांगितले तुम्हाला, ती पाहिजे मी तुमच्याशी पण शेअर करते आणि मला वाटतं आयुक्तांना ती मॉडेल माहिती असतील. हिंदीमध्ये पण बोला, ते आपण हिंदीमध्ये याचा विषय परत हिंदीमध्ये बोलतील. हिंदीमध्ये 1300 झाडं कापली. नाही, नाशिकमध्ये आपण बघितलं मधल्या काळामध्ये पर्यावरणवादी वादांचं मी बघितलं आणि सयाजी शिंदे साहेबांची बी मी इंटरव्ह्यू ऐकली होती की त्यांनी सांगितलं होतं झाड कापण्यापूर्वी आम्हाला कापा, आम्ही मरायला तयार आहोत. का लोक बोलतायत? आज आरेमधली झाडं तुटलं. मला प्रश्न विचारायचा, किती लोकांनी बघितली जेवढी झाडं तोडली एवढी झाडं लावतो असं सांगितलं मंत्री महोदयांनी, गिरीश महाजन साहेबांनी, बरोबर आहे? एकाच्या बदल्यामध्ये 10 झाडं लावू. माझा प्रश्न आहे की आरेमध्ये झाडं तुटली किती लोकांनी बघितली? पूर्वी आपण मुंबईमध्ये यायचो, आपल्याला किती ठिकाणी किती झाडं दिसायची रस्त्यावरती. आज झाडाची अवस्था काय? 100 कोटी झाडं गेली कुठे? तेच ना, 100 कोटी झाडं गेली कुठे? त्याच्याबद्दल त्याच्यामुळे तर मंत्रिपद नाही गेलं ना. हा, कारण प्रश्न असा आहे की आपण जर निसर्गाशी खेळणार तर त्याचे परिणाम आपल्याला भोगावे लागतील. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आपल्याला स्वच्छ हवा असेल, श्वास जर पूर्णपणे घ्यायचा असेल तर आपल्याला ऑक्सिजन पाहिजे, त्यासाठी आपल्याला झाडं पाहिजेत. पण झाडाची कत्तल होत असेल तर त्याचं समर्थन आम्ही कधीही करणार नाही. आणि त्याचं मी एक गोष्ट अजून सांगते की ज्या तऱ्हेने सरकारच्या माध्यमातून सांगितलं जातं, आम्ही बघतो व्यावसायिक मोठी मोठी झाडं तोडतात आणि सांगतात की आम्ही झाडं लावली. त्याचं नियोजन बघतं कोण? त्याचं तपासणी करतो कोण? हा पण एकदा सांगितलं गेलं पाहिजे. ह्याची पण एकदा सांगा ना, ह्याची पण एकदा सरकारच्या वतीने प्रश्न विचारून त्याची पण उत्तरं घ्या. असं आहे की लाडकी बहीण योजना मुळातच ती जी आणली ती इलेक्शनला बघून आणली.
आणि तुम्हाला सुद्धा सगळ्यांना माहिती आहे की सातत्याने त्याचे जे आहेत मागील काळामध्ये पण त्यांच्या एका खासदारांनी असंच सांगितलं होतं महाडिक साहेबांनी की तुम्हाला दिले नाही तर तुम्हाला आम्ही मतदान केलं नाही तर तुमचे पैसे बंद करू. म्हणजे हे पैसे आहेत कोणाचे? हे पैसे जनतेच्या आलेल्या काय म्हणतात कष्टाच्या घामाच्या पैशातून आलेले टॅक्स रुपी पैसे, जनतेचेच पैसे जनतेला वाटतायत आणि ते वाटताना दम पण देत आहेत की तुम्हाला एवढे पैसे दिले. अरे ते पैसे तुमच्याकडे नाही आहेत बाबा, ते पैसे जनतेचे आहेत, जनतेच्या तिजोरीमधून चाललेत. त्यामुळे मला असं वाटतं की अशा विधान करणाऱ्या मंत्र्यावरती मुख्यमंत्र्यांनी कारवाई करावी. मी अगोदरच या विषयाचं उत्तर दिलेलं आहे, पुन्हा मी रिपीट कशाला करू? दुसरं असं आहे का तुमच्या 1 लाख करोडच्या भूमिकेमुळे शरद पवार असतील किंवा उद्धव ठाकरे असतील नाराज झालेले आहेत, त्या संदर्भामध्ये मला कल्पना नाही काही असेल तर, ते मला त्याची कल्पना नाही. आणि मला असं वाटतं की प्रत्येक जण जे आहे ते ज्येष्ठ जे आहे ते राजकारणी आहे, त्यांनाही माहिती आहे की प्रत्येक पक्षाची भूमिका काय, प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्यांची भूमिका काय, आणि कार्यकर्त्यांनी एखादा निर्णय घेतल्यानंतर पक्ष तो निर्णय घेत असतो, हे त्याला त्याची कल्पना असावी. त्यांना बोल द्यायला पाहिजे बोलू द्या. आप सभी का मैं आज के प्रेस मीट में बहुत धन्यवाद व्यक्त करती हूँ, क्योंकि आज की प्रेस मीट जो है बहुत बड़े जो विषय है उसके ऊपर हमने रखी है, जो जनजीवन पे, हमारे रोज के जीवन पे जो है वो परिणाम करने वाली चीज़ है और मुंबई के भविष्य से निकली हुई चीज़ है. और वो है कि मुंबई में वायु प्रदूषण का जो संकट हम सब पे आया है उसके ऊपर आज की हमने ये प्रेस कॉन्फ्रेंस यहाँ पे रखी है. आप अगर देखोगे तो हमारे महानगर में बहुत सारी जगहों पे अगर IQ देखोगे आप तो AQI अगर आप देखोगे तो AQI जो है वो 150 से लेके 200 तक है, जो अनहेल्दी इसमें आता है. और अगर आप देखोगे कि देवनार और वडाला में अगर आप देखोगे तो AQI जो हमारा है वो 300 से ऊपर है, मतलब वो हजार्डियस, मतलब डेंजर में आने का काम है. तो मैं ये सवाल पूछना चाहती हूँ सरकार से कि आपने जो आम आदमी है, सर्वसामान्य नागरिक है, उसका हर श्वास आपने खतरे में क्यों डाला है? ये मेरा सरकार से सवाल है. आज अगर आप देखोगे तो PM 2.5 और PM 10 के अनुसार जो हमारे यहाँ पे छोटे छोटे जो है वो धूल के कण, अभी इसको हिंदी में क्या बोलते हैं, धूल के कण, उसका जो प्रमाण आप देखोगे तो जागतिक आरोग्य के मानक के अनुसार वो आज डबल से ट्रिपल हो गया है. उसके साथ में ये भी कहना चाहूंगी कि आज देश में सबसे, अगर महानगर में अगर सर्वाधिक प्रदूषण में कोई शहर गिना जाता है तो उसमें दिल्ली और मुंबई को गिना जाता है. अब हमारी कंपटीशन दिल्ली के साथ है क्या? ये भी सबसे बड़ा सवाल हमारे सामने हुआ है. हम देख रहे हैं कि बड़े पैमाने पे जो है वो बांधकाम काम की वजह से जो है वो बहुत सारे पैमाने पे जो है वहाँ पे आपको दिख रहा है कि प्रदूषण का कारण हो रहा है. साथ ही साथ में जो व्हीकल के माध्यम से जो पोल्यूशन हो रहा है वो अलग से प्रदूषण हो रहा है. और क्लाइमेट चेंज की वजह से साथ साथ हमारे RMC जो प्लांट है उसके जो नियम है उसकी प्रॉपर इम्प्लीमेंटेशन नहीं करने की वजह से भी जो है ये सब हमको दिख रहा है. द लैंडसेट और एयर क्वालिटी लाइफ इंडेक्स के अनुसार आज अगर मुंबई करके अगर जीवन काल की बात करें तो वायु प्रदूषण की वजह से उनका जीवन जो है 3 साल से लेकर 7 साल जो है वो कम हो रहा है और इसकी जिम्मेदारी सरकार को लेनी होगी. और उसके साथ साथ मैं ये भी कहना चाहती हूँ कि आज पूरे देश में अगर हम लोग वायु प्रदूषण के मरने वाली संख्या ले तो पूरे देश में वो 17 लाख वायु से मरने वाली संख्या है. उसके साथ साथ मैं ये भी कहना चाहूंगी कि हार्वर्ड यूनिवर्सिटी के पढ़ाई के अनुसार मुंबई शहर में, अकेले मुंबई शहर में 5100 जो है वो मुंबई कर जो है प्रदूषण के कारण उनकी दुर्भाग्यवश मौत होती है. आज जो पेशेंट जिनको दमा है, जिनको श्वसन के विकार है या जिनको हार्ट की समस्या है, उन सबको इससे बहुत बड़ा जो है नुकसान होता है. आज हम देखते हैं कि छोटे बच्चे हो, वयोवृद्ध लोग हो और जो बीमार है उन सबको भी इस कारण बड़े पैमाने पे धोखा होता है. तो हम कल इस लिए जो है मुंबई कांग्रेस की तरफ से इस समस्या के ऊपर अपना मैनिफेस्टो देने वाले और मुंबई कर को हम यहाँ से बिल्कुल ये बताना चाहते हैं कि हम सशक्त एक साइंटिफिक यहाँ पे जो है हम एक मैनिफेस्टो के माध्यम से मुंबई कर को स्वच्छ हवा कैसे मिले, प्रदूषण कैसे कम हो और इसके ऊपर आने वाले दिनों में हमारी क्या कार्रवाई रहेगी, हमारी क्या प्रतिबद्धता रहेगी, वो कल हम आप सबके सामने जो है वो लेके आने का काम करेंगे.
मेरी अपेक्षा यही है कि आज मुंबईकर के जीवन को जो है वो अधूर करने का जो काम किया है, उसको सांस लेने को जो तकलीफ होने का काम किया है, एक तरफ इंफ्रास्ट्रक्चर के नाम पे जो है बड़ी बिल्डिंगें बनाना, बिल्डरों को सपोर्ट करना और उसके लिए जो है सामान्य मुंबईकर को जो है सांस लेने के लिए भी तकलीफ होना, ये सही नहीं है। और इसीलिए हम जो है कहना चाहते हैं कि ये डबल इंजन की सरकार है। अब हम देख रहे हैं कि इसकी हमारे मुंबई की कंपटीशन दिल्ली से करने की कोशिश यहाँ से हो रही है। तो AQI के लिए हम आने वाले दिनों में कल जो है वो हम वायु प्रदर्शन के ऊपर जो है कांग्रेस पार्टी का जो है वो मैनिफेस्टो आप लोग के सामने पेश करेंगे और उसके माध्यम से जो है हम आपसे बात करेंगे। धन्यवाद। पहले तो ये है कि जिस तरह से वर्षाताई जी ने कहा है कि 22% इसमें हवा की जो गुणवत्ता है इसमें कटौती हो चुकी है और मुंबई की जो तुलना अभी जिस तरह से दिल्ली से हो रही है बड़ी अफसोस की बात है। और जहां तक उच्चतम न्यायालय हो या न्यायालय ने जिस तरह से इस मुद्दे को ध्यान देने के लिए जरूरी समझा, इसका मतलब ये होता है कि मुंबई महानगर पालिका और महाराष्ट्र की जो महायुति सरकार है ये पूरी तरह से फेल हो चुकी है लोगों को न्याय दिलाने में। और ये इसी कारण की वजह से ये प्रदूषण बढ़ रहा है। इसका कारण ये मूलभूत कारण है कि बिल्डरों के साथ इनकी साठगांठ है और जिस तरह से बताने की कोशिश होती है कि हमने कार्रवाई की, ये कार्रवाई सिर्फ दिखाने के लिए की जाती है। बिल्डरों को पूरी तरह से खुली छूट है, कोई नियंत्रण नहीं है। और क्योंकि इनके बिल्डरों का और महायुति की सरकार में जो शरीक लोग हैं इनका पूरी तरह से एक नेक्सस बन चुका है और इसी वजह से ये जो खुली छूट दी जा रही है ये दिखाई देती है। BMC ने कहा है कि AQI के सेंसर्स पूरी तरह से खराब हो चुके हैं, तो इससे बड़ी क्या बात हो सकती है कि ये लोग कितने इस मुद्दे के ऊपर ध्यान नहीं देने की कोशिश कर रहे हैं और इनके लिए ये मुद्दा कोई गंभीर मुद्दा नहीं है। जहां तक इन जीवन से जुड़ा हुआ मुद्दा है, लोग मर रहे हैं इस मुद्दे से और मुंबई जैसा शहर जो हमेशा साफ सुथरा रहा था आज इस हालत तक इन्होंने पहुंचा है। इसका पूरा कारण है ये महायुति सरकार है और बटे हुए दोनों जो मंत्री हैं। क्योंकि 3 साल में आपने देखा होगा कि प्रशासक के माध्यम से इनके हाथ में पूरी सत्ता है। नगर विकास डिपार्टमेंट जो है एकनाथ शिंदे जी के पास है और प्रशासक के ऊपर नियंत्रण मुख्यमंत्री जी का है। तो ये अपनी जिम्मेदारी कहीं ना कहीं इसमें जो है वो टाल रहे हैं, जिम्मेदारी को दुर्लक्ष्य कर रहे हैं, यही हमारा कहना है और इसके लिए ये जवाबदेही इनको देनी पड़ेगी, यही हमारी धारणा है। कल वर्षाताई जी के नेतृत्व में मुंबई का जो अधिकार है स्वच्छ हवा का, इसके बारे में मुंबई कांग्रेस क्या करने जा रही है? यह आश्वासन लेके, सिर्फ आश्वासन नहीं, हम पूरी तरह से एक प्लान लेके लोगों के पास जा रहे हैं कि ये मुद्दे के ऊपर अगर कोई नियंत्रण कर सकता है तो कांग्रेस कर सकती है, क्योंकि सर्वसामान्य जनता से हमारे रिश्ते जुड़े हुए हैं। उनको मद्देनजर रखते हुए, उनको सामने रखते हुए हम ये पूरी पॉलिसी लेके आएंगे और किस तरह से हम लोग इस मुद्दे का हल निकालेंगे ये लोगों के सामने लेके जाएंगे। नाही, या संदर्भामध्ये मला कल्पना नाही, त्या दोघांचं काही बोलणं झालं असेल तर मला त्याची कल्पना नाही, त्यामुळे मी त्याच्याबद्दल काही बोलू शकत नाही। महायुति में आपस में कहीं ना कहीं एक द्वंद्व युद्ध चल रहा है, स्टिंग ऑपरेशन कर रहे हैं, कैंडिडेट को जान से मारने की तकलीफ हो रही है, किस तरीके से देखते हैं? देखिए, उनमें इन्होंने कहा कि महाकुश्ती चल रही है, मुझे तो समझ में नहीं आ रहा है, अभी लोगों को समझना पड़ेगा। हम तो भाई लोगों के मुद्दे लेके आ रहे हैं कि आज मुंबई का जिस तरह एक वातावरण में जी रहा है, उसकी जान कितने खतरे में है और एक तरफ हम पेड़ काट रहे हैं, दूसरी तरफ हम पर्यावरण से खेल रहे हैं और तीसरी तरफ हम कोई नियोजन नहीं कर रहे कि मुंबईकर को अच्छी हवा मिले। सुबह आप उठोगे तो पूरा आपको धुआं मुंबई में मिलेगा। मुंबई में आरे में झाड़ कटे, कितने कटे उसकी संख्या मिल सकती है, लेकिन कितने लगाए उसकी संख्या कौन देखता है? पहले मुंबई के सड़कों पे थे, आज हम देख रहे हैं कि दिन ब दिन मुंबई में जो है वो ग्रीनरी जो है वो खत्म होती जा रही है, सीमेंट के जंगल बढ़ रहे हैं। आप जिस टॉपिक पे बात कर रहे हैं उस टॉपिक पे बात करने से पहले मैं ये सवाल पूछना चाहती हूँ कि महायुति में जो था वो अभी महायुति का भी बाहर आ गया और घर की बात भी बाहर आ गई। सवाल ऐसा है कि 2 भाई लड़ रहे हैं, एक भाई कह रहा है कि भाई हमने राज्य निवडणूक आयोग के पास जाके कंप्लेंट की है, उसका क्या हो गया, पैसा दिखा रहे, पुलिस को वहां बुला रहे। दूसरा भाई कह रहा है कि हम में सब नंगे, और दूसरा भाई बोल रहा है ये जो पैसा आया ये बिजनेस से आया है। एक जगह पे एक बीजेपी के एमएलए बोलते हैं कि 50 खोखे मिले, मालूम है ना किसको? हाँ,
दूसरा वही एमएलए बोलता है कि अरे नहीं मुझे ये है कि ऐसा है वैसा है, ये मुझे तकलीफ दे रहे हैं, इनका सब सीक्रेट खोलूंगा। फिर मुख्यमंत्री वहां जाते हैं और वहां जाके बोलते हैं उनके पास सत्ता मत दो। कल भी हमने वापस एक ड्रामा देखा, वापस उन्होंने कहा कि मेरे नाद में लगोगे तो ऐसा होगा। मेरा ये कहना है कि अगर आपको, मैंने कल भी ये कहा था, आज भी मेरा वही कहना है, आपको सत्ता प्यारी है या आपको स्वाभिमान? आपको सत्ता प्यारी इसलिए आप सत्ता में रह रहे हैं। आप क्यों कह रहे हैं कि 2 तारीख तक हमको युति में बात मत कीजिए? अगर आप, और मुझे जनता से सवाल पूछना है, खुलेआम ये लोग पैसे की बात कर रहे हैं कि 25,000 रुपया वोट के लिए देने की बात कर रहे हैं, तो क्या चल रहा है इस देश में? कमल खिलाने के लिए कीचड़ फैला है। हाँ बराबर है, कमल खिलाने, यही लोटस क्या बोलते हैं, ऑपरेशन लोटस, जो पत्रकार बार बार छापते सब टीवी में, ऑपरेशन लोटस होने वाला यही है क्या? 25,000 रुपया घर के वोट देना, पर वोट पे देना। आप लोकशाही की हत्या कर रहे हो, आप संविधान को जो है वो हल्ला कर रहे हो। ये क्या चल रहा है इस देश में? और इस बात की चर्चा नहीं होती कि 25,000 देने बोलने वाला उन्हीं का एमएलए है, 50 खोके देने वाला उन्हीं का एमएलए है। तो मुझे ऐसा लगता है कि राज्य निवडणूक आयोग ने इसका कॉग्निजेंस देना चाहिए। बड़ा इल्जाम है कि पैसा दिया जाता है वोट खेलने के लिए, और इसके ऊपर कार्रवाई होनी चाहिए। सत्ता में रहते हैं, मलाई सब साथ में खाते हैं, और स्वाभिमान इनमें है कि नहीं है मुझे पता नहीं, वो ढूंढना पड़ेगा, लेकिन बात करते हैं। और कोई भी मैं देख रही हूं, इसका क्या है मुझे बताइए। जनता ने इन दोनों को बाहर रखना चाहिए, ऐसा मेरा आह्वान है जनता से। आता अब यही मुद्दा जाता है। एक फोटो जो है स्टॉप चोकिंग मुंबई। अतिशय ऊन असताना सुद्धा मुंबईकरांच्या आरोग्याच्या प्रश्नावर आपण सर्व पत्रकारांनी बराच वेळ या ठिकाणी अरे नेता इधर आना, आजा। धन्यवाद।